कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। नुकतीच सुधाकर घारे यांनी हायकोर्टामध्ये एक याचिका अगदी पुराव्यानिशी दाखल केली। पण ही याचिका आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात असल्यानं राजकीय पटलावर खळबळ उडाली। महेंद्र थोरवे यांनी भ्रष्ट पद्धतीनं निवडणूक जिंकली असं म्हणत सुधाकर घारे यांनी ही याचिका दाखल केली आणि महेंद्र थोरवे यांच्या विजयाला चॅलेंज केलं। हायकोर्टानं ही याचिका सुद्धा दाखल करून घेतली। त्यामुळे दोनही नेत्यांना आता कोर्टामध्ये सुनावणीसाठी हजर राहावं लागणार आहे। या याचिकेची पहिली सुनावणी 18 फेब्रुवारीला असणार आहे। खरंच या याचिकेमुळे महेंद्र थोरवे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते का? बघूयात हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे काही नियम। हायकोर्टात याचिका स्वीकारली जाण्यासाठी तिच्यात ठोस तथ्य आणि कायदेशीर आधार असणं आवश्यक असतं। फक्त तक्रार किंवा अंदाजावर आधारित याचिका सहसा न्यायालय स्वीकृत करत नाही। याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र आणि पुरावे, याचिकेचं संपूर्ण तपशीलवार लेखन करावं लागतं। याचिकेमध्ये कायदेशीर आधारासह स्पष्ट तथ्य, आवश्यक ती कागदपत्र, पुरावे आणि संलग्न दस्तऐवज जोडावे लागतात। हायकोर्ट याचिका केव्हा फेटाळून लावतं? जर फक्त आरोप असतील आणि कोणतेही ठोस पुरावे नसतील तर। जर योग्य न्यायालयात आधीच उपाय उपलब्ध असला आणि तो न वापरता थेट हायकोर्टात याचिका दाखल केली तर। जर विषय न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नसेल तर। जर याचिका अन्यायकारक किंवा हेतुपुरस्सर दाखल केली असेल तर। थोडक्यात काय तर याचिका स्वीकारली जाण्यासाठी तिच्यामध्ये ठोस तथ्य, कायदेशीर आधार आणि आवश्यक असलेली कागदपत्र गरजेची असतात। जर फक्त आरोप असतील आणि त्यातून काहीही साध्य होणार नसेल तर हायकोर्टाकडून याचिका फेटाळून लावली जाते। पण ह्यामध्ये सुधाकर घारे यांची याचिका हायकोर्टानं स्वीकारलेली आहे, म्हणजे निश्चितच त्याच्यात काहीतरी तथ्य आणि कायदेशीर पुरावे दिलेले आहेत। सुधाकर घारेंनी हायकोर्टामध्ये दाखल केलेली ही याचिका महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार असणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।